हाय हॅलो नमस्कार, मी सानिका तुमचं परत एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज ना मी बनवणार आहे मटन बिर्याणी। त्यांची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। ॲक्च्युअली तयारी तर मगाशीच झाली आहे। चिकन शिजतंय, सुकं चिकन आणि भाकऱ्या जे माझ्या लेकीला पाहिजे होतं ते मी बनवते। तर हे आपलं चिकन शिजतंय आणि इथे मी मटन आणून उकडून घेतलंय। 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत। त्याच्यात थोडी हळद, थोडी पुदिना आणि कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून मी उकडून घेतलं 3 शिट्टीमध्ये कुकरला। आणि आता मी जाणार आहे बिर्याणी बनवायला। आणि हा जो राईस आहे तो सुद्धा मी बनवून घेतलेला आहे। 85% कुक करून घेतलेला आहे। ते कांदा कापलेला आहे, ते कांदा आणि टोमॅटो कापलेला आहे आणि हे दही आहे आपल्याकडे। आणि हे आहे अद्रक लसूण आणि मिरची आणि पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट। आता मी इथे घेतले कढईमध्ये तेल आणि तेल छान गरम होतंय। आणि तेल गरम झाल्याच्या नंतर थोडं तेल चांगलं तापू दिलं आणि इथे मी आता टाकते दही, अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट। आपल्याला जे मटण आहे ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे चांगलं, कारण की मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकून मी 3 शिट्टीमध्ये मटण उकडून घेतलंय। जास्त मटण शिजवलं नाही, कारण की आपल्याला बिर्याणी करायची आहे। तर बिर्याणीला नंतर दम लागून सुद्धा थोडंसं मटण शिजणार आहे। तर ते सगळं मिक्स करून घेतलंय आणि मी मॅरिनेट करून एका साईडला ठेवून देणार आहे। आणि दुसरीकडे तेल आपलं छान असं तापतंय। तर आता बरिस्ता जो आहे तो बनवून घ्यायचा आहे। असा रेडीमेड बरिस्ता सुद्धा भेटतो मार्केटमध्ये, पण तो जेव्हा आपण आणतो तेव्हा एक पॅकेट लगेच संपलं पाहिजे। जास्त वेळ एकदा म्हणजे त्याचा सील निघाल्याच्या नंतर वापरायचा असतो। पण आपण घरातच तयार केला तर तो थोडासा बनवून आपण झटकेपट वापरू शकतो। तर आपल्या इथे बरिस्ता होतो आहे। कांदा आपला चांगला गोल्डन फ्राय होतोय आणि आपलं चिकन जे आहे ते शिजतंय। बरिस्त्याला कलर बघा किती मस्त असा आलेला आहे। एकदम छान असा फ्राय झालेला आहे आपला, एकदम गोल्डन फ्राय झालेला आहे। तर हा व्हिडिओ ना खूप दिवसाआधी बनवलेला आहे, आत्ताचा हा व्हिडिओ नाही आहे। थोडे मध्येच प्रॉब्लेम झालेले, त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकले। तर आता मी टाकलेला आहे तेजपत्ता आणि हा जो कांदा आहे तो मी कापून घेतलेला आहे। त्यावेळेला मी अद्रक लसूणचीच पेस्ट बनवलेले, कांदा आणि टोमॅटोची नाही बनवलेले आहे। त्यावेळी मी डायरेक्ट कांदा फोडणीला देऊन मग बिर्याणी बनवणार आहे, कारण की मी थोडीशीच बिर्याणी बनवणार आहे। चिकनसुद्धा बनवलेलं आहे, राईससुद्धा बनलेला आहे। मग बिर्याणी फक्त माझ्या नवऱ्याची डिमांड की मला मटन बिर्याणी खायची आहे, म्हणून मी मटन बिर्याणी बनवते। तर कांदा आपला चांगला फ्राय होतोय व्यवस्थित असा। आज मम्मी माझ्यासाठी मटन बिर्याणी बनवते, कारण मम्मी काय कारण काय असणार, तुला खायचे मग बनवते मी। आणि उद्या माझी एक्झाम आहे, फर्स्ट पेपर माझा सायन्स आहे। अभ्यास झाला तसा मला विश्वास आहे माझ्या मुलावर आणि मुलीवर। दोघं सुद्धा परफेक्ट अभ्यास करतात। किती पण काय म्हणजे जरी अदर ऍक्टिव्हिटीज करत असतील पण अभ्यासावर पण तेवढंच त्यांचं लक्ष आहे। तर श्रावणीने ड्रॉइंग काढली ती जरा बघून घ्या कृष्णाची। मगाशी बसून बोला, म्हणजे अभ्यास करतात 1-2 तास, पण थोडा वेळ पण मुलांना स्वतःच्या मनातल्या गोष्टी करायला थोड्या पाहिजे असतात अदर ऍक्टिव्हिटीजसाठी। तर श्रावणीने काढलेली आहे ड्रॉइंग।
ही श्रावणी ड्रॉइंग काढलेली आहे आणि बाबा इथे हे साफ करतात. हे आमचं देवालय. तर आता इथे आपला कांदा फ्राय होतोय. आता आपला कांदा फ्राय झालेला आहे. आता टाकणार आहे आपण टोमॅटो. कांदा चांगला फ्राय झालेला आहे आणि टाकलेला आहे टोमॅटोने. आता टाकतोय आपण हळद. हळद का टाकायची टोमॅटो टाकल्याच्या नंतर, कारण की टोमॅटो लवकर असे मऊ होऊन जातात हळदीच्या गरमीने. आता आपण टाकतोय लाल तिखट. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच तिखट टाकायचं. 1 चमचा टाकलं मी, कारण की अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट जरा जास्त आहे आपल्याकडे टाकलेली. आणि आता हे जे काही मटण आहे ते आता मी टाकते ह्याच्यात. आता आपण टाकायचं त्याच्यात बिर्याणी मसाला. आता आपण टाकणार आहोत बिर्याणी मसाला. आता आपण टाकणार आहोत मीठ. आता ठेवलेला आहे आपण तवा दम लावायचं बिर्याणीला, आणि हे ठेवलेलं आहे आपण कढई. आता ह्याच्यावर आपण ठेवायचे राईस.
आयुष बिर्याणीची टेस्ट सांग कशी झाली. मटन बिर्याणी चांगली झाली का? चिकन बिर्याणीपेक्षा चांगली झाली. मटनची टेस्ट चांगली आहे, मॅरिनेट चांगलं झालंय, शिजलंय चांगलं. हो. आणि आजची अशी मटन बिर्याणी मस्त आणि अशी झणझणीत झालेली आहे आणि माझ्या लेकाला आवडली. तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की अशी झटपट होणारी मटन बिर्याणी तुम्हाला कशी लागली. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंतसाठी बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.